नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. संगीत दर्शनच्या सर्व रसिकांना नमस्कार. स्वर आले जुळूनी ह्या कार्यक्रमाच्या 13व्या भागात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमात आम्ही आपल्याला वेगवेगळ्या कलाकारांची संगीत क्षेत्रातल्या कार्याबद्दल माहिती करून देत असतो. तर आजचे कलाकार आहेत धीरज गिरी. धीरज नमस्कार. नमस्कार ताई. कसा आहेस? बरं आहे. संगीत दर्शन सोबत बोलताना तुला काय, तुझ्या भावना काय आहेत? मला संगीत दर्शनी हा चान्स दिलाय त्याबद्दल खरंच संगीत दर्शनचा मी अत्यंत ऋणी आहे. आणि मला वाटलं पण नव्हतं की संगीत दर्शनवरती असे काही कार्यक्रम सुरू होतील म्हणून. कारण सगळ्या आपल्या म्हणजे ज्या स्थापित कलाकारांच्या प्रस्तुत्या वगैरे येत होत्या आणि बरंचसं काही म्हणजे जवळजवळ स्थापित कलाकारांचं असायचं, एखाद दोन आपल्या स्वप्रस्तुत्या असायच्या. तर ही संकल्पना माझ्या पण आधी डोक्यात आली होती, परंतु मी कोणाजवळ बोलू शकत नव्हतो आणि मला असं वाटलं पण नव्हतं की हा कार्यक्रम असा सुरू होईल. तर आता तुझ्या मनासारखं झालंय असं म्हणायला हरकत नाही. हो. तर आता तू तुझ्या बालपणाबद्दल मला सुरुवातीला सांग आणि तुला अंधत्व कधी आलं आणि ते तुम्हाला सांग. माझं बालपण जे आहे सातारा जिल्ह्यातलं लिंबगोवा, कोरेगाव तालुक्यातलं लिंबगोवा म्हणून आहे, तिथे झालं. आणि साधारण 10 महिन्याचं असताना माझे वडील वारले. आणि वडील वारल्यानंतर मला काही दिवसात पोलिओचा ताप आला. तर माझ्या वडिलांचं उत्तर कार्य वगैरे हे खूप गडबड सगळी चालली होती. आता आई पण दुसरीकडे मोलमजुरी वगैरे करायला जायची. आणि मग संध्याकाळी रात्री त्यांनी माझा ताप बघितला, तर त्यांनी माझ्या आजीला पैसे मागितले की आता जरा द्या ना, पैसे द्या, हा खूप तापलाय. तर तिने पैसे दिले नाहीत, काय कमवून ठेवले नाहीत म्हणे तुझ्या नवऱ्याने, मी काय त्याला पैसे देत नाही. आणि रात्री 12 वाजता फक्त अवघा 1 रुपया काढून दिलाय त्या काळी आणि त्याला दवाखान्यात घेऊन जावं. आता त्या काळी तालुक्याचे जे दवाखाने असतात ते चालू नसतात रात्री. मग तो ताप, ते दुर्लक्ष केल्यामुळे तो ताप डोळ्यावरून गेला. आणि मग साधारणतः 2 वर्षाचा असताना माझी आई मृत्यूपत्र काढायला गेली होती आमच्या वडिलांचं. तर तेव्हा मला एका म्हणजे तिथे नेलं होतं. तर मला ह्याच्यावरती टाकलं होतं त्या टेबलावरती. तर डॉक्टरने अशी सहज बॅटरी दाबली की हे मुलगा हालचाल करतो का बघूया म्हणून. ते असं म्हणतात की बॅटरी दाबल्यानंतर म्हणजे लहान मुलं काहीतरी लाईट दिसली की हालचाल करतं. मी तसं हालचालच केली नाही. तर मग ती डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाला दिसत नाहीये, हे बघा. मग त्यांनी दाखवलं. मग त्यानंतर आमच्या घरच्यांनी बघायला सुरुवात वगैरे केली. तर अशा तऱ्हेने मी म्हणजे मला अंधत्व आलं. आणि खूप माझ्या म्हणजे आमचे वडील वारल्यानंतर आम्हाला आमच्या चुलत आजीनेच सांभाळलं. माझ्या आईची आई तर वारलेली होती. तर त्याच्यामुळे त्यांनी खूप म्हणजे माझ्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी, माझ्या चुलत आजीने, जिथे लोकांनी सांगितलं, जिथे जे देवरुची, जिथे जिथे डॉक्टर, अगदी मुंबईला काहीतरी आता बघ बच्चीबाईचं हॉस्पिटल म्हणतात, तर तिथे सुद्धा आणलं होतं असं माझ्या आजी सांगायची मला पूर्वी. पण काही यश आलं नाही. शेवटी एका मिरजच्या डॉक्टरला दाखवलं, तर तो पण त्याने सांगितलं की ह्याच्या ज्या आतल्या नसा सुकल्या आहेत त्या सुकलेल्या आहेत, त्यामुळे काहीच होऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. तर अशा तऱ्हेने मला
अंधत्व मग आलं. अंधक्षेत्रात तू कधीपासून प्रवेश केला? ॲक्च्युली मला पहिले एकदा दोनदा मंगळवार पेठेमध्ये टाकलं होतं, परंतु तिथे जी शाळा होती ती सरकारी होती आणि 20 की 11च फक्त तिथे अंध होते. बाकी सगळे असे हँडिकॅप, मूकबधीर असे मंगळवार पेठ पुण्यातलं का? हां, पुण्यातलं कमला नेहरू. हां. तर तिथे मला टाकलं होतं, पण तिथे अजिबात व्यवस्था बरोबर नव्हती. मग एकदा खाता खाता माझ्याकडून शेंगदाणा अडकला म्हणजे माझ्या घशात. तेव्हा काय वय 4-5 वर्ष वय होतं, कळण्याचं वय नव्हतं एवढं. तर मला काय जेवायचं माहीत नव्हतं, कारण माझी आजी चारायची मला भरवायची. मग तो अडकल्यानंतर माझ्या नाकात नळ्या वगैरे टाकल्या, मला ॲडमिट केलं होतं दवाखान्यात. मग ती हालत माझी आजीने बघितली आणि मग मला आणलं तर परत पाठवते म्हणजे परत पाठवलंच नाही. आणि त्याच्यानंतर परत माझ्या काकाने मला जबरदस्तीने तिथे टाकलं. तर परत पण माझी हालत बेकार झाली होती. मग परत नाही पाठवलं. 1 वर्ष असंच गेलं. आणि माझा मित्र जो होता राजू धुमाळ म्हणून, तो पण ब्लाइंड आहे. तर त्यांनी एक सर त्याला शिकवायला यायचे आठवड्यातून एकदा. प्रत्येकाच्या घरी सर शिक्षण अधिकाऱ्याने ते नेमलं होतं. म्हणजे संस्था होती ती, एक नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड. तर आता कसं आता मोबाईल टीचर आहे. तर पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी फक्त इंटिग्रेशन म्हणून ती स्कीम होती. मग त्यांनी सांगितल्यानंतर ते आमच्याकडे आले. तर ते शिक्षकसुद्धा स्वतः ब्लाइंड होते आणि ते फक्त बोलले की मला खूण सांगा, मी कसं जायचं ते जातो. तर आमची वस्ती खूप राहणार. ते बोलले तुम्हाला नाही कळणार, थांबा मी येतो तुमच्यासोबत. मग आमच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर एक माणूस आला आमच्याच ओळखीचा. मग त्यांनी दाखवलं, हे बघा हे घर. मग माझ्या आईची वगैरे ओळख झाली. ते बोलले सगळे. त्यांनी ते पुस्तक त्यांचं वाचलेलं बघितलं आणि मग त्यांना खूप आश्चर्य वाटलं की बाबा एकटा एवढा माणूस कोरेगाववरून, तालुक्यावरून ते गाव कसलं लांब आहे आणि एवढ्या खेड्यात तो काठीवरती आला कसा काय. आणि पुस्तक वाचताना बघितल्यानंतर त्यांना एक आश्चर्य वाटलं की हा माणूस एवढा फक्त टिपक्या दिसत आहेत रांगोळी काढल्यासारखं, आणि हा वाचतो कसा काय. बरोबर त्यांनी ते वाचलं. आणि त्यानंतर माझ्या आईने बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भावाने पण बघितलं. मग त्यांना सांगितलं की ह्यांना गाणी वगैरे पण छान येतात वगैरे. मग सरांना ते खूप आवडलं. मी गाणं म्हणतो त्यावेळेला, दरीला पंढरीचा चोर. तर म्हणे मला पण गाण्याची आवड आहे, मी तुला शिकवायला येत जाईल. मग त्याचं म्हणणं होतं की ह्याला कुठेतरी हॉस्टेललाच टाकलं पाहिजे, कारण तुमच्याही घरीची परिस्थिती अशी नाहीये की त्याला कुठे क्लास लावाल किंवा तुम्ही कोणी म्हणजे सांगितलं तर कुठलं वाद्य आणून द्याल, असं त्याला काहीच नाही. पण ते काय माझ्या आजीनी ऐकलं नाही. मग असंच करत मग ते प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जायला लागले. मग ते गाणं शिकवायचे मला. आणि त्यांची एक पद्धत होती, एकदा दोनदा समजून सांगणार. आणि जर का समजून सांगून पण जर ते आलं नाही तर बरोबर अशा रीतीने बसणार का त्यांचा हात बरोबर माझ्या कानाखालीच बसला पाहिजे. आणि इतके ते म्हणजे असे फ्रँकली होते. पण त्यांचं मला एक म्हणजे शिकवण्याची पद्धत आवडली. का तर त्याचा फायदा मला पुढे खूप झाला. तर म्हणजे चुकलं, सत्यम शिवम सुंदरा गाणं बसत होता. आणि माझे सवय कसे येतात, ते गाणं किती स्लो, म्हणजे थोडं स्लो आहे ना, सत्यम शिवम सुंदरा, मला कळत नव्हतं. मी आपलं कसं सत्यम शिवम सुंदरा या स्पीडनी म्हणायचं. आणि ते स्पीड वाढलं की ते असे सनकन माझ्या कानाखाली द्यायचे. स्पीड वाढलं. मग त्याचा मला नंतर खूप फायदा झाला. म्हणजे एक कार्यक्रम चांगला झाला त्याच्यामुळे. म्हणजे पळू नको म्हटल्यानंतर तो एक मला फायदा झाला. तर अशी त्यांची म्हणजे महिनाभर अगोदर ते माझ्याकडून खूप तयारी करून घ्यायचे. तर मग अशा रीतीने ते माझे. तुला फक्त संगीतच शिकवायचे की ब्रेल पण? नाही, ते ब्रेल शिकवायला मला डोळस यायचे, वाघमारे सर म्हणून. आणि हे फक्त म्हणजे शिबिर आहे किंवा म्हणजे संस्थेने कोणत्या स्पर्धेला पाठवलंय का कुठल्या बाहेरच्या स्पर्धा त्यांना माहीत झालं तर ते गाणं ते सरावासाठी मला तिकडे बोलवायचं त्यांच्याकडे. तर अशा रीतीने माझी सुरुवात झाली. पण माझ्या म्हणजे एकाही घरातल्यांनी असं मला म्हटलेलं की तू आता ब्लाइंड आहे, तुला कसं नेऊ कुठे. माझ्या भाऊ सुद्धा माझा इतका म्हणजे हे होता, त्याने ते सरांचं बघितलं आणि त्याला हे झालं की का नाही करू शकणार आपण याला पण आपण हे करूया. मग तो कुठेही ऑर्केस्ट्रा असला, म्हणजे जत्रेत आमच्या ऑर्केस्ट्रा असायचा, तर जत्रेत आमच्या ऑर्केस्ट्रा असला की तो मला जर अगदी वड्याच्या पलीकडे आमचं म्हणजे गाव होतं, तिथून तो मला खांद्यावर टाकून तिकडे घेऊन जायचं. आणि आई माझा स्वतः कडेवरती घेऊन जायची. पण मला असे म्हटले नाही की बाबा तू अंध आहेस, तू घरात बस, तू काय बघायला येऊ नको. मी ऑर्केस्ट्रा असला पिक्चरला मी जात नव्हतो,
कारण पिक्चरमध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हता. हा. तर पिक्चरला मी जात नव्हतो, पण ऑर्केस्ट्रा असला की मला आवर्जून ते घेऊन जायचे बघायला. हम्म. अशा रीतीने माझं म्हणजे बालपण खूप छान गेलं. आणि त्यानंतर मग ते सर निघून गेले. पण मग कार्यक्रमाला वगैरे मी असं जायचो, पण मग शिकवायला असं कोणी नव्हतं मला. हा. जे टेपवरचं ऐकायचं, म्हणजे कोणी गावात स्पीकर लागला का तेवढं ऐकायचं. मग ती गाणी लक्षात म्हणजे थोडी ठेवायची आणि भावाला सांगायचं की याचं पुस्तक घेऊन ये. हो मग का? त्या काळी छोटी पुस्तकं 12 मिळायची, हा. 8 आणि 4 आणि 12. हो हो. तर ती 12 ती पुस्तकं मिळायची छोटी छोटी. ते एकाच पिक्चरची पुस्तकं असायची. हम्म. समजा बोल राधा बोल, मग अच्छा. त्याच पिक्चरमधली सगळी गाणी. एका पुस्तक. हा, मग एका गाण्यासाठी तो पुस्तक माझं घेऊन यायचा. हा. त्याला आई पैसे द्यायचे तर तो खायचा नाही. तो हा विचार करायचा की जाऊ दे. जे स्वतःच्या पाकिट मनी मधून हा, ते तो विचार करायचा की जाऊ दे, त्याला एक काहीतरी त्याला साधन नाही कोणतं, फक्त रेडिओ होता त्या काळी आमचा. हा. मग त्याला साधन नाही कुठलं, त्याला जर कार्यक्रमाला किंवा तर तो त्यातलंच एखादं पाठ करेल गाणं आणि त्याला त्याचा फायदा होईल म्हणून तो पुस्तकं घेऊन यायचं. म्हणजे अशा रीतीने खूप छान गेले माझे ते दिवस बालपणीचे. आजही ते दिवस आठवले. आणि त्याची पण एक पद्धत होती, 2-3 वेळा समजून सांगायचा. पाठ झालं तेवढ्या वेळात तर ठीक आहे, जर का अक्षर एखादं चुकलं, हम्म. कधी कधी ऐकण्यात आपला प्रॉब्लेम होतो, हो. आपल्याला ब्लाइंडला थोडंसं कठीणच जातं, कारण त्यावेळी काय अर्थबिर्थ कळण्याचं वय नसतं. आणि लहानपण. हा, लहानपण. मग एक चुकला की मग बसलीच, असं होतं ते. पण खूप म्हणजे त्याचा सुद्धा मला हे झालं, म्हणजे सपोर्ट होता घरातल्यांचा सगळ्यांचा. तर अशा रीतीने मग नंतर मी 1995ला मला शाळेत टाकलं बदलापूरला. हा. कारण माझा जो चुलत मावस भाऊ आहे सिद्धेश गिरी म्हणून, हो. तर तो माझा मावस भाऊ आहे प्रवीण गिरी, तर त्याचा मुलगा आहे हा सिद्धेश गिरी. हा. तर तो ब्लाइंड झाला. मग तो माझ्या नादाने तो तिथे राहील म्हणून त्यांनी मला तिथे टाकलं, पण त्याचा मुलगा त्यांनी काढून घेतला. हो का? हा, कारण त्यांना सारखं घेऊन जायचे घरी वगैरे. मग आमच्या ज्या मांजरेकर ताई होत्या त्याला ओरडल्या की सारखं तुम्ही घेऊन जाता, मग मुलगा राहणार कसा. हो. मग त्यांना घेऊन गेले कोरेगाव पार्कला आणि मी तिथे राहिलो. मग अशा रीतीने माझ्या पहिली परीक्षा वगैरे संगीताची झाली. त्यानंतर मी 3 परीक्षा शाळेत दिल्या. हा. आणि मग नंतरचं पुढचं माझं शिक्षण थोडं अर्धवटच राहिलं होतं. पण मग असंच नाशिकला थोडंसं काही केलं. नंतर रामटेकडीला तो काही शिक्षक एवढा बरोबर नव्हता. हम्म. मी स्वतःच क्लास लावला. एकाकडून मला माहिती मिळाली की सुधाकर मराठे खूप चांगले शिकवतात ब्लाइंडला सुद्धा आणि डोळसांना सुद्धा. हा. पण मी तिथे गेलो, पण ते माणूस इतका कडक ना, तो कधी तो ब्लाइंड म्हणून सहानुभूती तर नको आपल्याला, पण तो प्रेमाने कधीच बोलला नाही. चल गळ्यात पडू नको असं. मी आता नाही बसवणार परीक्षेला. हा. आणि जरा उशीर झाला तर त्याला चालत नव्हतं, त्याने मला एका क्लासला घेतलंच नाही. मग शेवटी बाळू कांबळे सर म्हणून आहेत, हा. त्यांनी माझी चौथी परीक्षा पूर्ण करून घेतली. मग त्यानंतर काही रामटेकडीची वर्ष संपली, मी कॉटनगिरीला आलो. कॉटनगिरीला आल्यानंतर सगळं परत पहिल्यापासून, सगळं ऑर्केस्ट्रा पहिल्यापासून, सगळ्या नवीन ओळखी, सगळं करेपर्यंत मला 1 वर्ष असंच गेलं. मग त्यानंतर पुन्हा मी क्लास चालू केला आणि 5वी परीक्षा, 6वी परीक्षा, 7वी परीक्षा असं 3 परीक्षा ज्या राहिल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या. परंतु दुर्दैव असं आलं की आता ते पूर्ण झाल्यानंतर हातातोंडाला घास यायची वेळ, आणि नंतर सरकारने नियम काढला की संगीत शिक्षक आता यापुढे अंधशाळेत भरता येणार नाही. असं सगळा प्रकार झाला. बरं, तू हे विशारद जे झालंय तो सुगम संगीतातून झालाय का? नाही, शास्त्रीय संगीतातच केलं मी. ॲक्च्युली मला खूप करायचं होतं, हा. पण आता सांगाल तर त्या पद्धतीने क्लासिकलचा रियाज राहिलेला नाही. फक्त असं सांगायला मी सांगू शकतो, परंतु जास्त काल माझा लाईटचा होता. आपण आता क्लासिकलचं अशासाठी केलं की आपल्याला काहीतरी पुढे जॉब मिळेल किंवा स्वतःचा क्लास तरी काढता येईल. कारण गाण्यापलीकडे आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, कारण शिक्षणात जास्त डोकं चाललं नाही. हो. तर त्याच्यामुळे आता दुसरा एक पर्याय आपल्याकडे काही नाही आहे. कॉम्प्युटर टायपिंगला मी 2दा बसलो, पण तिथे माझं कधीच लक्ष लागलं नाही. यायला येतं ना मला, परंतु त्यात असं लक्ष लागलं नाही, म्हणजे फेलच झालो मी बऱ्याच वेळा. मग आता हाच एकमेव पर्याय आहे आणि हेच एकमेव साधन आहे की जे आपल्याला सोडून गेलं नाही कधीच. हो. आणि ते जातही नाही जोपर्यंत आपलं वय होत नाही तोपर्यंत. हो, बरोबर. तर त्याच्यामुळे मग मी केलं. तर आता माझा हाच प्रयत्न आहे की एखादा, आता सध्या तर मी चर्चला जातो पार्ट टाइम सिंगर म्हणून, आणि गाडीमध्ये पण असाच व्यवसाय करतो थोडासा. तर कधी माल ठेवतो, कधी गातो. मग लोक काही असं नाही का, एक कलाकार पण ह्याने पण घेतात, आणि काही लोक मालापेक्षा गाण्याचे पैसे
राहू द्या भाऊ तुम्हाला असंच. हो. तर अशा पद्धतीने मी करतो थोडंसं. गायनाव्यतिरिक्त तू संगीतात अजून काहीतरी करतो, ते जरा विशेष सांगा मला. ॲक्च्युली मला श्रोत्यांना पण. माझे छंद म्हणजे बरेच आहेत. तर त्यापैकी तुझ्या सनई वादनाबद्दल सांग. जी नाकाने सनई वाजवण्याचा छंद आहे माझा. हम्म. तर पूर्वी शाळेत मला त्याला खूप विरोध व्हायचा. हा. पण नंतर एका माणसाला त्यांनी बघितलं आणि नंतर मग ती कला माझी त्यांनी वाढवली. हम्म. आणि सांगायला अभिमान वाटतो नंतर की शेवटचं वर्ष होतं माझं 10वीचं. त्यावेळेला मनोहर जोशींनी माझ्या पाठीवरती थाप दिली होती, कुठे शिकलास? म्हणजे मी प्रगती अंधविद्याला शिकतोय. अरे वा, छान. तर ती एक म्हणजे तो माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता. कारण मला असं वाटलं पण नव्हतं की मी या स्टेपला पोहोचेन. हा, हा. परंतु शाळा आमची इतकी चांगली आणि खूप म्हणजे अभ्यासात जरी इकडे तिकडे असेल पण तो कलेत त्यांनी असं हे नाही केलं, वाढवलं त्यांनी. म्हणजे स्वतः त्या म्हणजे अशी वेळ होती त्यावेळेला की सगळे मुलं पण आजारी होती, स्टाफ कमी होता, पण त्यांनी असे म्हटले नाहीत की बाबा धीरज आता राहू दे म्हणून. पण त्यांनी गाडी करून एक माणूस माझ्याबरोबर दिला, पण मला तिथे पाठवलंच. ही म्हणजे ती चिकाटी होती त्यांची. कारण त्या मांजरेकर ताई ज्या होत्या त्या स्वतः कलाप्रिय होत्या. डान्स स्वतः हाताला धरून त्या मुलाला शिकवायचे. ही माझी कंबर बघ हालते कशी. म्हणजे हे एक सांगण्याचं हे आहे तात्पुरतं की ब्लाइंड क्षेत्रात जर काम करायचं म्हटलं तर हे लोकांना सुद्धा कळेल की ब्लाइंडला कसं ट्रेनिंग द्यावं लागेल. तर अशा पद्धतीने त्यांनी वाढवलं माझी ती कला. आणि आज मी जेव्हा ऑर्केस्ट्रात जातो तेव्हा एकच जरी गत वाजवत असेल तरी पण एक लोकांच्या टाळ्या घेतल्यानंतर मला आज असं वाटतं की आज त्या शाळेमुळे मी काहीतरी आहे आणि कलेचं सार्थक झाल्यासारखं. हा, कलेचं सार्थक. बरं, सनईवर आता तू काय वाजवून दाखवणार आहे? सनईवरती आता मला त्यांनी एक गत बसवून दिली, पण त्या रागाचं नाव मला कोणीतरी हंसध्वनी सांगितलंय, पण मला माहित नाही की त्याचा हंसध्वनी आहे म्हणून. तर मी थोडीशी ती गत वाजवून दाखवतो. सनई. हो, एक मिनिट. सनई वादन तर मी तुझं ऐकलं म्हणजे, आणि इतर श्रोते पण ऐकतीलच, पण याच्याही व्यतिरिक्त तू गाण्यांना चाली लावणं वगैरे असे खूप छान काही काही चांगले उद्योग करतोस म्हणे. पण त्याबद्दल जरा सांगशील का, कसं सुचलं तुला हे? ऍक्च्युली माझा एक मित्र आहे दीपक सिंग म्हणून. तर उल्हासनगरला तो राहतो. तर त्याला संगीताची आवड होती. आमच्या शाळेत जरा थोडंसं संगीताचं वातावरण तर होतंच, पण थोडं नंतर काय झालं की आमच्या अगोदरचे संगीत शिक्षक गेल्यामुळे फक्त एक मंदाताई संगीत शिक्षिका असायची आणि एक मुलगा आहे म्हणजे होता पूर्वी मदर शेख म्हणून, ते आता सर आहेत आमचे. तर तो सगळ्यांचं घ्यायचा. तर तो दीपक सिंग जो आहे
तो चाली खूप छान द्यायचा. तर सगळे लोक मला असं म्हणजे हे करायचे, कमी समजायचे त्या काळात नवीन असल्यामुळे. आणि काही गोष्टी माझ्या पण खूप म्हणजे खेड्यातून आल्यामुळे थोडंसं हे होतं, दिशा समजायची नाही किंवा काय. पण तो असा मुलगा कधीच नव्हता की जो मला कमी समजत नव्हता. आणि तो काय करायचा, त्याच्या प्रत्येक चाली माझ्याकडून गाऊन घ्यायचा. आता मला त्या काळी तेवढे अर्थ जरी कळत नव्हते, पण त्या चाली मला खूप कानाला गोड वाटायच्या. आणि त्या चाली मग मी त्याच्या गायचो. आणि ती हळूहळू मग तो निघून गेला. आणि काय मला माहिती नाही की अचानक मला चाली वगैरे सुचायला लागल्या. मी सगळ्यांना ऐकवायला लागलो आणि त्यालाही ऐकवली निघून जायच्या अगोदर. तर तो मला खूप प्रोत्साहन देत गेला. आणि मग त्यातून पुढे मला चाली देण्याचा एक छंद लागला. तर अशा पद्धतीने माझी चाली देण्याची सुरुवात झाली. सध्या कुठल्या गाण्याला तू चाल बसवली? आता मी 2 गाणी जी माझी येत आहेत यूट्यूबला. त्याच्या आधी एक गाणं आलं. माझ्या मिसेसचीच मैत्रीण आहे अश्विनी चंदन शिवे म्हणून. तर तिने एक लावणी लिहिली. तर असंच बोलता बोलता आमची ओळख झाली. तर मला बोलले मी कविता लिहिते, तर काही एखादी चाल लावण्यासाठी दे ना तुझी कविता असेल तर. तर म्हणे मी एक लावणी लिहिते, लावणीला चाल लाव. मग त्याच्यात काय झालं की मी पूर्वी ख्रिश्चन गाण्यांना चाली लावत होतो आणि ख्रिश्चन गाणी मला सुचायची. पण नंतर आता लावणी आली माझ्याकडे, म्हणजे मी नाही म्हटलं नाही, कारण मी लावणीला कधी चाल दिली नव्हती. पण माझा विश्वास होता की जी आपले संगीताची देवता आहे सरस्वती, आतापर्यंत तिने अनेक चाली माझ्याकडून करून घेतल्या. मग याला काय आपण लावण्यात ऐकलेलं आहे, आपण ते काय पूर्ण ती चाल नाही चोरायची किंवा चाल घ्यायची नाही आपल्याला कुठली, पण त्या ढंगाची चाल कशी लावली गेली पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. मग मी स्वीकारलं ती चायनाची. म्हटलं हो दे तू लावणी. तिने लावणी दिली आणि 2च दिवसात तिने चाल बसवली. तर ती चाल जी बसवली मी, तर त्याचा आधार माझ्याच चालीचा घेतला मी, पण तो अशी पूर्ण चाल चोरली मी. आता हे जे गाणं एक मला सुचलं होतं, जय ख्रिस्त बोला हे गाणं होतं. तर त्याच्या आधारावरती एक गाणं मला हे सुचलं कुठे बघा. आता सुचवणाऱ्याला कसं आणि कुठे आणि कसं कधी सुचतं. आता हे जागा बेकार आहे, परंतु एक श्रोत्यांना एक म्हणजे करण्यासाठी मी सांगतो की टॉयलेटमध्ये मला हे गाणं सुचलं. आणि मी माझा मित्र सुशील कुत्रेकर आहे, तर त्याच्याकडे विरारला जाऊन आम्ही कंपोज करायचो चालेल. तर ते गाणं मला सुचलं, नाचूया गाऊया बेधुंद होऊया देवाच्या भक्तीत मस्त हो बोला जय ख्रिस्त, असं ती चाल मला सुचली. आणि मग ते पुढे वाढवलं. मग आता त्यातलंच काय केलं, फक्त मी नाचूया हे घेतलं आणि त्याचं थोडंसं तिथं बदल केलं. लय दिवसानं आलात मंचकी, लय दिवसानं आलात मंचकी, झकास बनवते विडा, झकास बनवते विडा, ख्याल खुशाली बसून ऐकवा. इकडे बदल केला, ख्याल खुशाली बसून ऐकवा, ख्याल खुशाली बसून ऐकवा, धीरे धरा थोडा दिलबरा, धीरे धरा थोडा दिलबरा, धीरे धरा थोडा दिलबरा, धीरे धरा थोडा. अशा रीतीने ती चाल बसली 2च दिवसात. असं आहे. आणि ही चाल जेव्हा रेकॉर्डिंग झाली, माझ्या मिसेसला रेकॉर्डिंगचा पहिला काय अनुभव नव्हता, पण ही बोलली मी माझ्या मैत्रिणीचे मीच म्हणणार. आता मी म्हटलं बापरे अश्विनी तू कसं काय करणार, तुला रेकॉर्डिंगचा पहिलाच अनुभव आहे. नाही मी दुसऱ्याला देणार. ती म्हणते नाही मीच म्हणणार. मग आता सगळ्यांनी मला सांगितलं, म्हटलं बरं जाऊ दे. मग तिच्या मैत्रिणीला विचारलं, ती बोलली चालेल. म्हटलं बघ ताई तिचा हट्ट आहे तर गाऊ दे म्हटलं, कारण आपण दुसऱ्या गायकांकडून करून घेण्यापेक्षा एक आपल्यातलाच आपण जर चान्स नाही देणार तर मग दुसरे कसं काय देणार. कारण ज्या गोष्टीतून मी गेलो त्या गोष्टीतून जर आपण तिला घालवणार तर मग फायदा काय. मग ती लावणी तिला दिली, ती लावणी तिच्याकडून करून घेतली. आणि लावणी करून घेताना मी तिला खूप वेळा सांगत होतो, आणि ती काय करायची, दिवस जसे जसे जवळ यायचे रेकॉर्डिंगचे तसे तसे ती चुकायची. आता एकदा 2दा संयम ठेवला, पण शेवटी माणसाचा कुठेतरी संयम सुटतो. आणि मी काय केलंय, मारत नाही पण कधी एक दिवस मी फटका तिला मारला ताईंच्या, रडली, पण ती नंतर तिला ती लावणी जमली. आणि रेकॉर्डिंगच्या पहिल्याच टेकला ती इतकी छान गायली की जे म्युझिक अरेंजर आहेत रवींद्र पोळे सर, ते सुद्धा स्वतः खुश झाले. आणि त्यांनी तिला चांगल्या प्रकारे गिफ्ट देऊन सुद्धा तिचा सन्मान केला की खूप छान गायलीस. तर अशा पद्धतीने म्हणजे सुरुवात खूप छान झाली. तर आता त्याच्यानंतर सुद्धा एक युट्यूबला आता 2 गाणी येत आहेत. दत्ताची पालखी आली आली दारी,
तर ते जे गाणं होतं ते गाणं सुचण्याचं ते म्हणजे तू स्वतःच लिहिलं आणि चाल पण बसवलं. नाही लिहिलं ताई पाटीलनी. ॲक्च्युली मी ते स्थायी मला सुचली. अश्विनी एकदा म्हणजे गाडीत धंदा करत होती आणि धंदा करता करता आमची तर सवय होती की ऑर्केस्ट्राचे कार्ड पण वाटायचे आणि गायचं पण आणि धंदा पण करायचा. तर मग असं करता करता ती गात होती आणि एक जण आलं, ते म्हटलं आम्हाला श्री स्वामी समर्थाचं रेकॉर्डिंग करायचं. आणि तिने सांगितलं मला आल्यानंतर चर्चमध्ये सांगितल्यानंतर ते चर्चमध्ये ह्या गोष्टी चालत नाहीत, पण नशीब की त्यांचं लक्ष नव्हतं. आणि मला अचानक एक ट्यून आली, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता मी इतर वेळेला दुर्लक्ष करतो, पण गाणं हा विषय असा की त्याच्याकडे मला दुर्लक्ष करताच आलं ना. मग मला चाल आली फक्त दा 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 दा. मग परत आली आली दारी दत्ताची पालखी. मी म्हटलं इथं हे बरोबर नाही वाटत. मग मला परत ते सुचत गेलं, दत्ताची पालखी आली आली दारी भक्त नाचती टाळ मृदुंगाच्या तालावारी. हे सुचत गेलं मला, पण अंतरा सुचत नव्हता. मग ताईंना म्हटलं हे तुम्ही लिहा, असंच मला सुचलंय. मग तर ताईंनी ते सगळं पूर्ण केलं. मग त्यांनी ते गाणं लिहिलं पूर्ण आणि त्या 2 दिवसात ती चाल त्यांना मी रेकॉर्ड करून पाठवली आणि म्हटलं ताई हे गाणं आपल्याला यूट्यूबला रेकॉर्ड करायचं. त्यानंतर मला एक आत्ताच्या काळात आता लोकांना काय पाहिजे, आता धीना धी दिना तीना धी दिना ऐकणारे लोक खूप कमी आहेत. मग आताच्या लोकांना काय पाहिजे, जरा थोडंसं आपलं चॅनल जर चालू केलंय तर त्याला काहीतरी सबस्क्रायबर मिळाले पाहिजे. मग आताच्या लोकांना काय पाहिजे, ए साई बाबा तेरा दर्शन करणे आया मैं. आता हे मी अशा पद्धतीने घेतलंय. मग त्याला मध्ये चिटक 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 असा रिदम दिला. जर मी आता ते असं घेतलं, ए साई बाबा तेरा, ते ऐकलं नसतं कोणी, एवढं चाललं पण नसतं. म्हणून मग त्या पद्धतीने मी ते एक चालू केलं. मग तिथे मी ते कोरस टाकला, ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई, ए साई बाबा तेरा दर्शन करने आया मैं, ए साई बाबा तेरे दरबार में आया मैं. सुन ले अपनी भक्तों की अर्जी सुन ले तू, कर दे पूरी अपनी भक्तों की उम्मीदें तू, ए साई बाबा. हे अशा पद्धतीने मला सुचलं आणि मग ते गाणं मी आत्ता ह्या जून महिन्यात ते पूर्ण केलं. आणि आता ते सुद्धा गाणं मी स्वतःच ते लिहिलं. चालही मला ती सुचली, पण ते देवानेच करून घेतलं. आणि मग ते आता रेकॉर्डिंग वगैरे झालंय. आता हे दोन्ही गाण्यांचे शूटिंग होईल, व्हिडिओ शूटिंग, आणि मग ती दोन्ही गाणी यूट्यूबला येतील. माझं श्रोत्यांना एकच कळकळीचं म्हणजे आव्हान आहे, विनंती आहे, नम्र विनंती आहे की हे गाणी येतील तेव्हा तुम्ही लाईक करा, आवडलं तर सबस्क्राईब करा चॅनल. कारण त्या चॅनलवरती नुसती गाणीच नाही आहेत, तर सुंदर कलाकृती म्हणून नाव आहे त्या चॅनलला. मी तेच विचारणार होते, चॅनलचं नाव काय? तर त्याच्यामध्ये मी माझ्या काही लिहिलेल्या काल्पनिक कथा आहेत. जसं की आता नाती टाकलेली आहे मी, त्यानंतर एक धडा टाकलेले आहे. त्या दोन्हीही ब्लाइंड मुलावर आधारितच आहेत, परंतु एकामध्ये असं दाखवलं की सख्यापेक्षा मानलेलं नातं जास्त श्रेष्ठ असतं. तर ती एक कथा आहे तिथे, ती बघायला मिळेल. आणि धड्यामध्ये एका म्हणजे ब्लाइंड मुलगी आहे, लेख म्हणूया. तर ती त्या मुलाला कसा धडा शिकवते, त्याचं कसं आणि ती त्याला शिकवूनच थांबत नाही, तर वर्कशॉप मधल्या धडा म्हणून लेख आहे. धडा म्हणजे कथाच आहे ती, लेख म्हणता येणार नाही त्याला, तर कथा आहे ती. तर त्याच्यातून सुद्धा ती मुलाला ती काय म्हणजे लोकांना त्यातून काय शिक मिळतं की असा विचार करू नका कोणा बाबत. तर ते असं बऱ्याच कथा मी आता टाकतो आहे, कथा कविता कधी, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ही एक नम्र विनंती आहे. हो, निश्चित. बरं, अजून तुला या कलेचा वापर कसा करायचा आहे, की काय ते उदरनिर्वाहाचं साधन तू आत्ता सध्या करतोयस, पण पुढे कधीतरी अशी परिस्थिती येऊ शकते की म्हणजे आता तू बघतोस मुंबईचं लाईफ कसं आहे. हो 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 हो. तर तुला घरी बसल्या सुद्धा असं काही शिकवण्या वगैरे घ्यायला जमेल का? हो, शिकवण्या मी तर साई कृपा ग्रुपला सुद्धा ॲड टाकली होती भरपूर वेळा. आणि मी असं पण सांगितलं होतं की वांगणीत मला माहिती आहे म्हणजे थोडंसं चालायला कठीणच असतं, नाही का. क्लास वगैरे चालू केले बऱ्याच जणांनी, काहींचे चालले काहींचे नाही चालले. तर मी काय केले की आपल्यातल्या म्हणजे असं सूचना दिली होती की आपल्यातल्या ब्लाइंड लोकांच्या पाल्यांना जर काही शिकायचं असेल, म्हणजे मला जेवढं येतं तेवढं गायन आहे किंवा नाही का शिकायचं असेल, तर मी
शिकवेन अगदी कमी पैशामध्ये. सुरुवातीला 50 रुपये फी ठेवली होती फक्त. साधं शिकायचं असेल तर 50 रुपये, परीक्षेला बसायचं असेल तर फक्त 100 रुपये. पण जर मला माहिती आहे की आपले ब्लाइंड लोक बरेचसे हॉकर्स आहेत किंवा काय आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी ही कमी फी ठेवली होती. परंतु त्याला काही प्रतिसाद फारसा आला नाही. तर मला असं वाटतं की तो यावा, कारण गाडीत फिरण्यापेक्षा कसं असतं की काही लोक कदर करणारेही भेटतात आणि काही लोक हसी मजाक मस्करी करणारेही भेटतात आणि काही लोक खिल्ली उडवणारेही भेटतात. आणि गाडीत हल्ली जाणं सुद्धा काही दिवसांनी कठीण होऊन बसणार आहे. तर त्यासाठी असा अडथळा न येता मला घर बसल्या जर काही मिळालं तर मला आवडेल. उलट घर बसल्या जर शिकवण्या मिळाल्या, समजा प्रत्येक मुलामागे 50-50 जरी झाले तर आज समजा 10 मुलं जरी आली तर 50 प्रमाणे आपण हिशोब करूया की महिन्याचे किती होतात. मग असं जर आपण थेंबे थेंबे तळे साचायचं सुरू केलं तरच होईल काहीतरी. तर माझी अशी धडपड आहे की मला जेवढं येतं तेवढं मी म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या मुलाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण गाणं ओरडून कधीच येत नाही, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की गाणं ओरडून कधीच येत नाही. गाणं हे 100 वेळा सांगितलं तरी कधीच लवकर कळत नाही. ते त्याला जितकं समजून मला सांगता येईल तितकं मी त्याला सांगेन. हो, ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या याच्यात तो किती आत्मसात करतो त्याच्यावरती आहे. बरं, तुझ्या शिकवणीला मी माझ्यापासूनच सुरुवात करते. म्हणजे माझ्या कुलदीपला मी तुझ्याकडे पाठवेन. ओके, थँक्यू. पहिला विद्यार्थी तुझा तो असेल. ओके, थँक्यू ताई. नक्कीच. आणि आता मला सांग की संगीतातला तुझा आवडता प्रकार कुठला? संगीतात माझा जास्त आवडता प्रकार जो आहे तो सॅड सॉन्ग जास्त मला आवडतो. जसं की मुकेशचे काही सॅड सॉन्ग आहेत, लता मंगेशकर, लताताई म्हणजे किंवा किशोर कुमार. माझं लहानपणीचं स्वप्न होतं की मी किशोर कुमार बनेन. म्हणजे आदर्श किशोर कुमार. हां, आदर्श किशोर कुमार. अच्छा. तर असं आहे एकंदरीत. आणि मग भविष्यात अजून म्हणजे काय करायचं राहून गेलं असं तुला वाटतं? आता तू शिकवण्याचा घेशीलच, सुरुवात करणारच आहोत आपण, पण अजून काय करायचं राहून गेलं? माझी खूप अपेक्षा होती ताई. आता तर कसं सगळ्याच गोष्टी आपल्या पूर्ण होत नाहीत, परंतु एक आपला ऑर्केस्ट्रा स्वतःचा असावा मोठा. तसा मी चालूही करण्याचा प्रयत्न केलाय. आत्ताचा येणाऱ्या 26 तारखेला माझा ऑर्केस्ट्रा आहे कॉटन ग्रीनला. तर मी एक स्वतःचा काहीतरी मोठा ऑर्केस्ट्रा असावा किंवा आपण कुठल्या तरी पिक्चर म्हणजे फिल्म याला गावं आपण, अशी माझी इच्छा होती. परंतु ते माझं झालं नाही, तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नाही माझ्या परिस्थितीमुळे. तर ते या जन्मी तर शक्य नाही झालं, तर नक्कीच मला पुढच्या जन्मी तरी. ह्याही जन्मी शक्य होईल ना. आशावादी असावं माणसाने. ठरवलं तर काही शक्य होतं. फक्त तुला पाठबळ हवंय. हो, समाजाचं पाठबळ हवं आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. आणि ती समाजाने संधी दिली पाहिजे. एक अरे ब्लाइंड आहे म्हणून सहानुभूती नको. मला एक आमची ओळ आहे त्रिनेत्रची की सहानुभूती कसली द्यायचीच असेल तर संधी द्या. तर आम्हाला सहानुभूती नको. माझ्याकडे खरंच असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मला संधी द्या. बस एवढं तुम्ही सांगा. बरोबर. तर अश्विनीने पण तुला याच्यात खूप साथ दिली, म्हणजे देतेच आहे नाही का? हो, अश्विनीचं पण हो. जे मार्गदर्शन नसलं तरी साथ आहे, पाठराखी नाही. हो. कारण मी तिला विचारतो ना, ही चाल मी दिली बघ कशी वाटते, ती चाल मी दिली बघ कशी वाटते. कारण दोघंही एकाच क्षेत्रात त्याच्यामुळे खूप म्हणजे आहे सपोर्ट. कारण जर काही वेळेला जरी काम करत असेल, तिला सांगितलं बाबा थांब जरा मी रेकॉर्डिंग करतोय, तर ती शांत बसते. असं म्हणत नाही की बाबा तू किती वेळ आता, कारण माझं आपलं स्टुडिओ सारखं मला जोपर्यंत माझ्या मनासारखं येत नाही तोपर्यंत मी 10 मेसेज डिलीट एव्हरीवन करतो. पण ते असं नाही म्हणत की बाबा तू किती वेळा डिलीट करतो, तुला आठवत का नाही. कारण काय शेवटी रेकॉर्डिंग करताना आपल्याला लक्षातच ठेवायला लागतं ना सगळ्या गोष्टी. मग हे विसरलं कर डिलीट एव्हरीवन, ते विसरलं कर डिलीट एव्हरीवन. जोपर्यंत मला माझ्या मनासारखं येत नाही तोपर्यंत ती मला म्हणत नाही की फॅन लाव, आणि मीही सोडत नाही तो पिक्चर. अश्विनी काही ऐकवशील आम्हाला तू थोडंफार? हो, बरं 2 ओळी. तू लावणी तयार केली आहेस म्हणजे, तर लावणी नको, पण तुझ्या आवाजात ती रेकॉर्ड झाली आहे ना, तर लावणी नको, त्याची झलक ऐकली आहे. दुसरं काहीतरी ऐकव. दुसरं माझं आवडतं एक क्लासिकल गीत ऐकवते, म्हणजे ते मला खूप आवडतं. दुर्गा रागातलं आहे, एकांतरा गाते. केव्हा तरी
पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली मिटले 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 चुकून डोळे सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली उसवून श्वास माझा. वा, व्हेरी गुड अश्विनी, मस्त गायलीस. थँक्यू. मला खरंच आवडलं. हां, थँक्यू. तर नीरज, आता जाता जाता तू काय सांगशील ज्यासारख्याच इतर कलाकारांना की ज्यांचं स्वप्न अजून अर्धवट आहे किंवा ज्यांचा म्हणजे स्वप्न हे कधीच पूर्ण होत नाही असं म्हणतात. कितीही उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी अडथळे पाठ सोडत नाहीत. जसं तुझ्या बाबतीत झालं तसं इतरांच्या बाबतीत सुद्धा झालंच असेल, तर त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी एकच सांगेन ताई, मी एवढा मोठा तर कोणी नाही आहे, कारण मी स्वतःसुद्धा अजूनही खचतो, बऱ्याच वेळेला निराशा येते. तर मी एवढंच सांगेन की आपण प्रयत्न करू, म्हणजे तुम्ही नाही म्हणणार मी, आपण सगळेच प्रयत्न करू. आज ना उद्या तो दिवस आपला येणार आहे अशी एक मनात आशा धरू. बस यश देणं न देणं त्याच्या हातात आहे. आणि कोणी काही बोलतंय म्हणून आपण सोडायचं नाही, ते उलट वाढवायचा प्रयत्न करा, हेच मी सांगेन. बस. खूप छान, खूप छान वाटलं धीरज तुझ्याशी बोलून. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि संगीत दर्शनला मला असं वाटलं नव्हतं की माझी मुलाखत होईल म्हणून, कारण मी एका ग्रुपला पण मागे म्हटलं होतं मी, पण ते बोलले की नाही आता नाही, आम्ही बघू, नंतर तुला कधी लागलं तर सांगू. परंतु संगीत दर्शननी हा चान्स मला दिला, तर त्या चान्सबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि तुम्हीसुद्धा एवढ्या वेळात वेळ काढून इथे आला, कारण कामावरून येऊन परत इथे येणं आणि ती मुलाखत तितक्याच ताज्या दमाने घेणं ही काय साधी बाब नाही आहे. पण खूप छान तुम्ही वेळ काढलेला आहे ताई, तर थँक्यू. तुमचंसुद्धा मी आभार मानतो. तर रसिका हो, हे होते एक लेखक, कलाकार, संगीतकार, कवी धीरज गिरी. यांच्याशी गप्पा मारताना आम्हालाही खूप आनंद होत आहे, आनंद झाला आहे. तसं तुम्हालाही खूप चांगलं वाटेल, खूप मजा येईल. मुलाखत नक्कीच ऐका. ह्या कार्यक्रमाची संकल्पना होती संजय बडगुजर सर यांची. संगीत संयोजन होतं रवींद्र पोवळे सरांचं, निवेदन विद्या पोवळे यांचं, आणि तांत्रिक सहाय्य होतं अनिल शिंदे सर आणि महेश नेहुल यांचं. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला सहकार्य केलं महेश नेहुल यांनी. तेव्हा मी माझ्या ॲडमिन टीमसह आपल्या सगळ्यांची रजा घेते. नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री. नमस्कार, संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी, स्वर आले जुळूनी.